दीता बुटीक चॅनलच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 13 मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आजच्या या क्लासमध्ये मी आपल्याला क्लास 12 मध्ये झालेले 2 स्टिचेस आणि त्या आधीच्या क्लासेसमध्ये झालेले काही स्टिचेस वापरून ही डिझाइन करून दाखवणार आहे। चला तर मग या क्लासला आपण सुरुवात करूया। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण आता स्टिचेस शिकलो आहे, पण त्याचा डिझाइनमध्ये यूज कसा करायचा, ते कोणत्या ठिकाणी वापरायचं, कसं वापरायचं, तर त्याबद्दलची ही आयडिया तुम्हाला या डिझाइनमधून मिळत जाईल। तर या डिझाइनमध्ये इथे मी वापरणार आहे रिव्हर्स चेन स्टिच वापरणार आहे। आपण स्टिचला सुरुवात करणार आहोत। इथे नीडल टाकून घेतली आहे थोडंसं अलीकडे आणि पुन्हा तिथेच नीडल टाकायची, जिथून वर काढली तिथून खाली टाकायची आहे नीडल। याप्रमाणे तुम्हालाही असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो अशा प्रकारे तुम्ही तो सॉल्व करू शकता। बघा, हे पूर्णच खाली गेलं तर माझ्याकडनं मी त्याला वरती घेतला आणि हा त्याचा लूप बनलेला आहे। तर ह्या लूपमधून आपल्याला नीडल वर काढायची आहे, त्यामुळे एक चेन स्टिच बनलेला आहे आणि तिथे एक छोटासा लूप घ्यायचा आहे बाहेर आपल्याला इथे मागे। आता आपल्याला हा स्टिच करत मागे यायचं, त्यासाठी एक स्टिच असेल एवढं अंतर सोडून, स्टिच असतो एवढं अंतर सोडून आपल्याला नीडल पुढे घ्यायची आहे आणि हा एक स्टिच झालेला आपला। आता इथे ही नीडल मागची साईड मी याच्यात टाकते, आपण हे क्लासमध्ये शिकलेलंच आहे। आणि पुन्हा जिथून नीडल काढलीवर इथेच आत टाकणार आहे, खाली टाकणार आहे। तर या प्रकारे आपण आता हा स्टिच करायचा आहे। हे सगळे स्टिचेस सारखे आले पाहिजे, तर ते दिसायला सुंदर दिसतं, एकसारखं दिसतं। बघा, हा रिव्हर्स चेन स्टिच लाईन फॉर्ममध्ये असतो, त्यामुळे आपण लाईन्स, आउटलाईन्स यासाठी त्याचा यूज करू शकतो। बॉर्डर लाईन्स, बॉर्डरमध्ये त्याचा यूज होतो चांगल्या प्रकारे, किंवा फिलिंग स्टिच म्हणून सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो। म्हणजे हा जो शेप आहे बघा, या प्रकारे आपल्याला हे स्टिचेस करायचे आहे। या डिझाईनचा उपयोग आपण कुशन कवर्स, टेबल क्लॉथ, सोफा कवर यावर करू शकतो। या ठिकाणी आपली हे आता स्टिच करून झालेला आहे। तर पुढचा केबल चेन स्टिच करायचा आहे। तर आपण हा स्टिच करायला सुरुवात करूया। इथे नीडलवर काढलेली आहे, हा थ्रेड आहे, त्याच्या खालून नीडल घ्यायची, एक आडी घ्यायची आणि थोडंसं पुढून नीडल खाली टाकून एका स्टिचच्या अंतरावरून काढायचे आणि पुन्हा नीडलच्या खालून थ्रेड टाकून विरुद्ध दिशेने फिरवून मागच्या साईडला धरायचा आहे आणि आपल्याला नीडल वर काढून घ्यायची। अशा प्रकारे हा एक स्टिच झालेला आहे। बघा, पुन्हा त्याच प्रकारे आपल्याला नीडल खाली घ्यायचे, फिरवून घ्यायचे, थोडे एक वेढा घ्यायचा आहे आणि पुन्हा थ्रेड उलट्या साईडने फिरवून नीडल खालून घ्यायचा आहे आणि मागे धरायचा आहे, असं मागच्या साईडला ओढून धरायचा आहे। हा स्टिच मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेला आहे, क्लास 9B मध्ये हा स्टिच आहे। तुम्ही याचे डिटेल्स त्याच्यामध्ये पाहू शकता, त्यामध्ये आणखी दुसरा एक स्टिच शिकवलेला आहे। तर बघा, आता मी हा
पूर्ण लीफ मी या स्टिचने करून घेणार आहे। हा केबल चेन स्टिच आहे। इथे आपण आता रनिंग स्टिच घेऊया। रनिंग स्टिचचं डिझाइन झालेलं आहे, सिंपल रनिंग स्टिच, पण या ठिकाणी हा स्टिच सूट होतो, भरू शकतो आपण, म्हणून मी इथे हा स्टिच परत घेतलेला आहे। सिंपल रनिंग स्टिचचं डिझाइन क्लास नंबर 5 मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। सुंदर असं डिझाइन शिकवलेलं आहे तुम्हाला या क्लासमध्ये। नेकलाइन डिझाइन आहे ते। कुठलीही कुर्ती, ब्लाऊज यासाठी तुम्ही त्याचा खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकता। बघा इथे रनिंग स्टिचने फिल केलेलं आहे। आता इथेही आपण याच प्रकारे फिल करून घेऊया। सिंपल रनिंग स्टिच आणि व्हेरिएशन्स क्लास 2 ते 4 मध्ये आहे, त्यासाठी तुम्ही तो क्लास पाहू शकता। बघा या ठिकाणी हे भरून पूर्ण झालेलं आहे। इथे बॅक बिट रनिंग स्टिच यूज करायचा आहे। साठी आधी या पूर्ण फ्लावर बॅक स्टिच करून घ्यायचा आहे। हा स्टिच शिकण्यासाठी क्लास 12 पहा, त्यामध्ये आणखी इतर प्रकार सुद्धा शिकवलेले आहे बॅक स्टिचचे। तुम्ही क्लास पाहिला तर तुम्हाला कळेल की बॅक स्टिचमध्ये किती प्रकार आहे, मी ते तुम्हाला एकाच ठिकाणी तिथे त्या क्लासमध्ये कळेल। बॅक स्टिच करण्यासाठी मी आता हा थ्रेड घेत आहे, जे मी 12व्या क्लासमध्ये शिकवलेला आहे। हा स्टिचचा प्रकार। हे जे स्टिचेस करत आहे त्यातील 3 स्टिचेस या आधीचा क्लास 12 मध्ये झालेले आहेत। सिंपल बॅक स्टिच आणि व्हीप बॅक स्टिच व थ्रेडेड बॅक स्टिच या आधीच्या क्लासमध्ये झालेले आहे। त्यापैकी सिंपल बॅक स्टिच आणि व्हीप बॅक स्टिच या स्टिचेसचा यामध्ये उपयोग केलेला आहे। या पेटल्समध्ये मी आता सिंपल बॅक स्टिचने थोडासा लाइन्स घेत आहे, थोडंसं भरलेलं दिसेल ते। या आधीचे क्लास 5 ते 8 व 10 व 11 या क्लासेसमध्ये सुद्धा मी या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी डिझाईन्स आपल्याला शिकवलेले आहेत, तुम्ही त्या क्लासमध्ये पाहू शकता। या प्रकारे आपले हे स्टिचेस करून झालेले आहेत। बघा इथं केबल चेन स्टिच वापरली, त्याच्यामध्ये रनिंग स्टिच वापरलेला आहे, इथं बिट बॅक स्टिच वापरलेला आहे आणि इथे रिव्हर्स चेन स्टिच वापरलेली आहे आणि या ठिकाणी हे बॅक स्टिच आहे, सिंपल बॅक स्टिच, हा सुद्धा सिंपल बॅक स्टिच आहे। तर या प्रकारे आपली डिझाइन पूर्ण करून झालेली आहे। आपण जे हँड एम्ब्रॉयडरीमध्ये क्लासमध्ये जे शिकलेले स्टिचेस आहे त्या स्टिचेसनी ही डिझाइन बनवलेली आहे। तर तुम्हाला डिझाइन कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत।